नमस्कार. देश यात्राच्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत साताऱ्याच्या सुप्रसिद्ध कास पठार परिसरामध्ये. हा सगळा भाग पुष्पांसाठी, फुलांसाठी प्रसिद्ध आहे आणि या परिसरात आपण आज बोलणार आहोत प्रसिद्ध विचारवंत आणि ज्येष्ठ लेखक डॉक्टर आह साळुंखे यांच्याशी. त्यांनी जी मांडणी केलेली आहे, गेल्या 4 दशकांपासून आह साळुंखे लिहित आहेत. त्यांनी ज्या आपल्या भारतीय दार्शनिक चिंतन लोकायतापासूनच्या म्हणजे सगळ्या पुराणाचा आणि प्रचलित वाङ्मयाचा धांडोळा घेऊन एक स्वतःची नवी मांडणी केलेली आहे आणि ही नवी मांडणी इथल्या बहुजन समाजाला नव आत्मभान देणारी ठरावी अशी धारणा सातत्याने डॉक्टर साळुंखे यांनी त्यांच्या लिखाणातून केलेली आहे. त्याचे जे सध्याचे वर्तमान काळातले जे संदर्भ आहेत ते संदर्भ सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यातला सगळ्यात मोठा संदर्भ आहे मराठा मोर्चांचा. गेल्या 6 महिन्यांपासून ज्या पद्धतीने मराठा मोर्चांनी अवघं महाराष्ट्राचं समाज मन, महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचं समाजकारण ढवळून जाताना आपण पाहिलं. त्या सगळ्याची जी एक तात्विक आणि वैचारिक बैठक आहे ती आह साळुंखे यांच्या लिखाणातून निर्माण झालेली होती. त्यामुळे त्यांच्याकडूनच या विषयावर आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे. चला तर आपण भेटूया डॉक्टर आह साळुंखे यांना आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ या सगळ्या वर्तमान काळातील संदर्भाची कारणं आणि त्याच्या मागची सगळी तात्विक बैठक. सर, देशयात्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपलं साताऱ्यात स्वागत. धन्यवाद सर. एकूणच सध्याचा सगळा जो काळ आहे हा काळ मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक अभिसरणाचा काळ आहे. एकीकडे विज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली, समाजातले सगळे जीवनशैली बदलत चाललेली आपल्याला दिसते आणि दुसरीकडे आमच्या ज्या पारंपरिक धारणा होत्या त्या विचित्र पद्धतीने घट्ट होताना दिसतात. त्यातली जातीय धारणा ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात घट्ट होताना आपल्याला दिसते या सगळ्या पार्श्वभूमीवर. म्हणजे एकीकडे जग जवळ येताना आपण पाहतो आणि दुसरीकडे माणसं दुरावताना दिसतात. तुम्ही कसं पाहता सर या सगळ्याच्याकडे? माणसं दुरावू लागलेली आहेत असं अलीकडच्या काळात तीव्रतेनं जाणवायला लागलेलं आहे. म्हणजे आमच्या तरुण वयामध्ये जाती होत्या, जातींचे काही तणाव देखील होते, परंतु आज ज्या प्रमाणात वेगवेगळ्या जातींमध्ये अस्मिता निर्माण होत आहेत त्या अस्मिता निर्माण होणं ही अर्थात स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नाही. कारण जे वंचित राहिलेले आहेत, ज्यांना कधी संधी मिळालेल्या नाहीत, म्हणजे ज्ञानाच्या नाहीत, धर्माचे अधिकार नाहीत, संपत्तीचे नाहीत, शस्त्रांचे नाहीत, अशा अनेक प्रकाराने वंचित राहिलेल्या लोकांच्या मधून जागृत झालेली तरुण पिढी एक नवी झेप घेण्याचा, आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा, आपले अधिकार मागण्याचा प्रयत्न करते. ही चांगलीच गोष्ट आहे. फक्त एक पथ्य पाळलं जाणं आवश्यक आहे की हे होत असताना आपल्या जातीचा दुरभिमान आणि दुसऱ्या जातीविषयी तिटकारा किंवा दुरावा हा असता कामा नये. मला बुद्धांचं एक वचन आवर्जून आठवतं. त्यांनी एकदा भिक्खूने म्हटलं होतं, भिक्खूनो, एक गोष्ट सोडा, मी तुमचा जामीनदार होतो. कोणती गोष्ट? तुम्ही द्वेष सोडा, मी तुमचा जामीनदार होतो. याचा अर्थ बुद्धांनी मी तुमचा जामीनदार होतो म्हणत असताना त्यांची जबाबदारी स्वतःवर घेत असताना त्यांच्यावरच एक जबाबदारी टाकलेली आहे की तुम्ही असं वागा म्हणजे मी तुमचा जामीन होतो. हे जे आहे ना, हे आज जाती जातींच्या मध्ये हे घडावं, एकमेकांना समजून घ्यावं, एकमेकांचा आदर करावा, कोणीही कोणाला हीन मानू नये, स्वतःलाही कमी लेखू नये, आपला स्वाभिमान जरूर ठेवावा, पण इतरांच्या दुराभिमान नको. इतरांच्या स्वाभिमानाला, स्वत्वाला धक्का न लावता आपलं अस्तित्व विकसित करणं हा प्रत्येकाला अधिकार आहे. निश्चितच. पण सर, आता ज्या पद्धतीने 9 ऑगस्ट पासून महाराष्ट्रामध्ये मराठा मोर्चांची मालिका सुरू झाली, एक साधारणतः 50हून अधिक मोर्चे महाराष्ट्रात निघाले, 8 ते 10 मोर्चे परराज्यांमध्ये आणि परदेशांमध्ये सुद्धा निघालेले आपल्याला पाहायला मिळाले. तर आणि एकीकडे हे सुरू असताना
आदिवासी, ओबीसी आणि मागासवर्गीयांनी सुद्धा तशाच पद्धतीने मोर्चे काढले. तर हे जे सगळं आहे, महाराष्ट्र यासाठी प्रसिद्ध होता का? एक गोष्ट ही अलीकडच्या या मोर्चांची सुरुवात अर्थात मराठा मोर्चांच्या पासून झाली आणि नंतर इतर अनेक मोर्चेही निघू लागलेले आहेत. या मराठा मोर्चांच्या 2-3 गोष्टी मला खूप आवडलेल्या आहेत. एक अतिशय शांततेने झाले. बरोबर. मला तर असं वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येचे इतके मोर्चे इतक्या शांत पद्धतीनं, कुठल्या घोषणा नाहीत, कोणाविषयी अपशब्द नाहीत, कुठला हिंसक प्रकार नाही. हे जगातलं कदाचित हे काहीतरी रेकॉर्ड असू शकेल. निश्चितच. असं आणि मला ज्या वाटतं. संख्येने लोक रस्त्यावर आली, हा रेकॉर्ड आहेच निश्चित. हे मला स्वागतार्ह वाटतं. काही व्यक्ती ह्या वेगळ्या पद्धतीने बोलल्या असतील आणि काही व्यक्तिगत मतं ही प्रातिनिधिक मतं होऊ शकत नाहीत असं मला वाटतं. त्यावरून साधारणीकरण, जनरलायझेशन करण्याची गरज नाही. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, यामध्ये महिलांचा जो सहभाग आला तो फार महत्त्वाचा झाला. म्हणजे मोर्चामध्येही संख्येनं महिला खूप आल्या आणि महिलांच्या मार्फत, मुलींच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिली गेली. हे त्यांचीच भाषणं झाली प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. स्त्रियांना या प्रकारे मराठा समाजामध्ये महत्त्व मिळणं ही पण फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे नवचिन्ह आहे असं मला वाटतं. म्हणजे एक जुनी कुंपणं, चुकीची अशी जुन्या मर्यादा, अनिष्ट अशा, त्या ओलांडून आमच्या मुली नवी झेप घ्यायला तयार होत आहेत किंवा व्यक्त व्हायला लागलेल्या आहेत. आपले अधिकार काय, त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा, मग जसं बुद्धांचं वचन एक आहे की चिमणीलाही अधिकार आहे चिवचिवण्या, तसं आमच्या या मुली बोलायला लागल्यात. ही फार चांगली गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं मोर्चे निघाल्यानंतर सगळे रस्ते आणि सगळे भाग स्वच्छ केले गेले, हे फार चांगलं. ही फार मोठी. मला एक गोष्ट आवडली. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सातत्यानं घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये. सगळेजणच त्यांना प्रेरणास्थान मानतात. त्यांची युद्ध रंगवून सांगितली जातात, तेही महत्वाची आहेत. पण त्यांनी एक आदेश दिलेला होता गडावरच्या लोकांना की गडावर तयार झालेला कचरा कुठल्या बुरुजावर टाकू नका, इथल्या कुठल्या रस्त्यावर टाकू नका. एवढंच नव्हे तर खाली नेऊनही टाकू नका. म्हणजे आपला रस्ता सोडायचा आणि दुसऱ्याच्या दारात टाकायचं तेही नको. परसात जाळला, त्या राखेवर भाजीपाला पिकवा. हा जो महाराजांचा आदर्श होता त्याचं कुठेतरी छान अनुकरण कळत न कळत यामध्ये झालं. या गोष्टी मला चांगल्या वाटल्या. आता 2-3 मुद्दे असे आले. एक अॅट्रॉसिटीचा प्रामुख्याने खूप चर्चेत आला. उलटसुलट चर्चा झाल्या. माझ्या माहितीप्रमाणे अधिकृत अशा कोणत्याही मागणीमध्ये अॅट्रॉसिटी रद्द करा अशी मागणी नाही. काही व्यक्तींनी केल्या, त्या व्यक्तींची मतं ही अधिकृत मानण्याचं कारण नाही. आणि असं आहे की ज्या सर्वसामान्य जाती होत्या त्यांना जातीच्या अंगानं हिणवणं हे आपल्या समाजात खूप काळ घडलेलं आहे. खरं म्हणजे सांस्कृतिक धोरणाच्या वेळेला आम्ही एक त्यामध्ये प्रस्ताव घातलेला आहे की अनेक जातीवरच्या म्हणी वगैरे अशा आपल्या जिभेवर बसलेल्या असतात लहानपणापासून. मग पत्रकार, शिक्षक, राजकारणी याला हे एक प्रशिक्षण दिलं पाहिजे की अरे आता हे कालबाह्य झाले, हे असे वापरू नका, हे कुणाच्या तरी काळजावर जखमा करणारे आहेत. तर हे त्यांच्याकडून न कळत कित्येकदा घडतं, सवयीनं घडतं. तर ते घडू नये म्हणून तो प्रस्ताव घातलेला आहे.
आता आपण ॲट्रॉसिटीच्या संदर्भात बोलत होतो. मराठा मोर्चांमध्ये ॲट्रॉसिटी कायद्याविषयी खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि त्याला त्या नगर जिल्ह्यातल्या मुलीवर जो अत्याचार झाला होता कोपर्डीचा, ती एक घटना सुद्धा त्याला कारणीभूत ठरलेली होती. पण सर, एक गोष्ट या सगळ्या मोर्चांमध्ये प्रकर्षाने दिसली, ती म्हणजे सत्यशोधकी चळवळ ज्यावेळेस महाराष्ट्रात बहरत होती तेव्हा ब्राह्मणांविषयीचा एक मोठा उद्रेक मराठा समाजातील विचार करणाऱ्या लोकांमध्ये झालेला होता आणि त्याचं प्रत्यंतर त्यांच्या भाषणांमध्ये, लिखाणामध्ये सातत्याने दिसत होतं. आणि आताच्या याच्यामध्ये ब्राह्मणां एवढीच आर्थिक आणि सामाजिक उन्नती, शैक्षणिक स्तरावरची उन्नती ही विशेषतः मागासवर्गीय याच्यातल्या बौद्ध समाजातील लोकांनी ती उंची गाठल्यामुळे ही अॅट्रॉसिटीच्या निमित्ताने मराठा समाजाची पुन्हा एक खदखद प्रस्थापितांविरुद्धची बाहेर आली का, याबद्दल कुणीच बोलताना दिसत नाही. तुम्ही अभ्यासक म्हणून तटस्थपणे तुम्ही या घटनेकडे बघाल. एक आहे की म्हणजे त्याच्या जोडीला एक आरक्षणाचा पण मुद्दा आला. ते दोन्ही एकत्र आपण चर्चेला घेतले तरी चालेल, अॅट्रॉसिटीचा आणि की बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळं बौद्ध समाजानं खूप मोठी झेप घेतली, याचा मला अतिशय आनंद आहे. मुलं शिकायला लागली आणि काय वाटेल ते झालं तरी आम्हाला ज्ञान मिळवायचंच आहे, बाबासाहेब हे आमचे आदर्श आहेत, हा विचार घेऊन ही पिढी उभी राहायला लागली. म्हणजे 3-4 पिढ्यांपूर्वी ज्यांची मुलं, ज्या समाजातली माणसं मेलेल्या जनावरांना ओढण्याचं काम करत होती, त्यांच्या 3-4 पिढ्यानंतर आज ती मुलं इतकी प्रतिभा त्यांची विकसित झालेली दिसते की आकाशाला हात भिडावेत एवढ्या उंचीवर आहेत. ही समाधानकारक गोष्ट आहे. आता हे करत असताना मराठा समाजाकडे जर आपण पाहिलं तर मराठा समाजाविषयी सातत्यानं एक असं सर्वसाधारण मत बनलेलं आहे की हे काय सगळे मंत्री यांचे आहेत, मुख्यमंत्री यांचे आहेत, आमदार यांचे आहेत, हे सरंजामदार आहेत, जमीनदार आहेत. सांगतो ना, काही लोक असे आहेत, यात काही शंका नाही. पण हा समाज एवढा मोठा आहे, महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कुठल्याही समाजाची लोकसंख्या एवढी मोठी नाही आहे. आणि जो मोठा समाज असतो त्याच्यामध्ये अनेक स्तर असतात. आणि आज आपल्याला असं सांगतो, ज्याने खरोखर ग्रामीण जीवन बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्यांना हे सहज कळू शकेल की मराठा समाजातला एक मोठा वर्ग हा अल्पभूधारक आहे. ज्यांच्याकडे पूर्वी 50 एकर जमीन असेल त्यांची 2-4 पिढ्यामध्ये वाटण्या होत 1.5-2 एकरावर 3 एकरावर अशी अवस्था आलेली आहे. अनेक भूमिहीन आहेत, मजुरी करणारे लोक आहेत आणि त्यांची अवस्था कमालीच्या दारिद्र्याची आहे. हे नाकारता येणार नाही, हे नाकारता येणार नाही. कारण आत्महत्या करणारे जे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोक, बहुतांश लोक हे ज्या अर्थी इतके लोक आत्महत्या करतात त्या अर्थी त्यांची दुःख अतिशय तीव्र आहेत, त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेली आहेत, हे आपण ओळखलं पाहिजे. आणि माझं म्हणणं काय, असे लोक ज्या ज्या समाजात, ज्या ज्या स्तरात असतील, ज्या ज्या जातीमध्ये असतील, ज्या ज्या धर्मामध्ये असतील, त्या सगळ्यांची सोय करणं ही समाजाची, शासनाची जबाबदारी आहे. माझं एक तत्व मी वारंवार सांगत आलोय की कसा समाज पाहिजे, आदर्श समाज कसा आपल्याला निर्माण करायचा आहे. 100% लोकांची 100% प्रतिभा फुलण्याची संधी ज्या समाजात मिळू शकते तो समाज आदर्श असं मला वाटतं. आणि मग आपण जर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्व सातत्यानं बोलतो आपण, बोलायलाच हवी, त्याचा आग्रह धरायलाच हवा. तर मग ज्यांना ते स्वातंत्र्य उपलब्ध नाही, ज्यांना ती समता नाही, त्या संधी नाहीत, त्यांना ते उपलब्ध करून देणं यात काही गैर नाही. आणि ते ज्यांना उपलब्ध नाही त्यांनी आपली दुःख मांडली
समाजापुढं, शासनापुढं, आणि इतक्या शांततेनं, इतक्या संयमानं, तर त्यामध्ये काही गैर नाही. उलट आपल्या संवेदना जागृत झाल्या पाहिजेत, आणि त्या केवळ मराठा समाजाविषयी असं मी म्हणत नाही. मग ते अगदी समाजातले ज्यांना दलित म्हटलं गेलेलं आहे, हल्ली तो शब्द वापरू नये असा पण एक प्रवाह यायला लागलेला आहे, त्या लोकांच्या मधले कोणी असोत किंवा आदिवासी असोत, म्हणजे हिंदू नसलेले मुस्लिम, ख्रिस्ती यांच्यामध्ये अशा प्रकारचे काही लोक असतील तर त्यांचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. जे जे दबलेले आहेत त्या सगळ्यांची व्यवस्था व्हावी. त्यामध्ये मराठा समाजात जो वर्ग प्रस्थापित झालेला नाही त्याच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. यामध्ये एक आहे, जे पुढे गेलेले आहेत त्यांनी मागं वळून बघितलेलं नाही, ते बघतच नाहीत. त्यांनी बघायला हवं, सगळ्या समाजातले. बरोबर आहे, याला फक्त मराठाच नाही, सगळेच, म्हणजे त्याच्यासाठी कोणीच अपवाद नाहीये. शाहू महाराजांनी कुठनं खेड्यापाड्यातली मुलं उचलून आणली, आणि म्हणून उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र यांच्यामध्ये नाना अंगाने जो विकास झालेला आहे त्याचं कारण शाहू महाराजांच्या विविधांगी प्रयत्नांमध्ये होतं. ही दृष्टी जी तुम्ही मागं वळून बघितलं पाहिजे. मी एक नेहमी उदाहरण देतो. यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेले संरक्षण मंत्री म्हणून. त्यांचा सांगलीमध्ये स्टेशन चौकात सत्कार झालेला होता निरोप देण्यासाठी. तेव्हा त्यांनी एक किस्सा सांगितला होता. मी दिल्लीला गेलो तरी तुमच्याकडे लक्ष माझं राहील हे त्यांना सांगायचं होतं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की एका राजाने एका खेड्यातल्या चुणचुणीत मुलाला आपला प्रधान नेमलं, आणि मंत्र्यांच्या बरोबर घोडा पाठवला उमदा, आणि त्याला घेऊन या म्हणून सांगितलं. त्याला घोड्यावर बसल्यानंतर त्याने शेपटाकडे तोंड केलेलं होतं. त्या मुलानं मंत्र्यांनाही बरं वाटलं, कदाचित हा राजा आपल्याला सोडून याला करतोय, हा अगदीच वेडपट दिसतोय, तेव्हा राजा आता काही याला करणार. तसाच दरबारात आला. राजाही थोडा नाराज झाला की आपण याला निवडला होता बुद्धिमान म्हणून. अरे तू निदान घोड्यावर नीट बसून यायचं. त्यावेळेला तो असं म्हणाला की महाराज, मी जर घोड्याच्या तोंडाकडे तोंड करून बसलेलो असतो आणि तुमच्या दरबारात आलो असतो तर तुमचा रत्नजडित मुकुट दिसला असता, रत्नजडित सुवर्ण सिंहासन दिसलं असतं, हे वैभव दिसलं असतं, पण माझ्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू दिसले नसते. आज मी असा बसल्यामुळं मला तुमचं हे वैभव भुरळ पाडू शकत नाही. मला माझ्या लोकांच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत त्यासाठी काम करता येते. हे यशवंतरावांनी जे सांगितलं होतं ते आमच्या मराठा समाजातले लोक असोत किंवा इतर कुठल्याही समाजातले लोक, ज्यांना पूर्वी संधी नसताना, ज्यांच्या पूर्वीच्या पिढ्याने संधी नसताना संधी आता मिळालेली आहे, त्यांना जर संधी मिळालेली असेल तर त्यांनी मी माझा बंगला, माझी गाडी, माझ्या मुलांचं उत्तम शिक्षण त्यांना परदेशी पाठवणं ते करायला काहीच हरकत नाही. त्या जबाबदाऱ्या जरूर पार पाडल्या पाहिजेत. तुम्ही पाडू नयेत असं म्हणत नाही, परंतु त्याबरोबर थोडं मागं वळून पाहणं. अरे ह्या महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाईंनी, राजर्षी शाहूंनी, आंबेडकरांनी हे केलं नसतं तर मी कुठे असतो. हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. जर केला तुमचं सगळं द्या असं नाही, आणि थोडासा वाटा, थोडासा हिस्सा, थोडंसं मागं वळून बघा, हे केलं पाहिजे. मी तर म्हणेन सर, जातीपाती विरहित प्रत्येक मराठी माणसाने बघितलं पाहिजे. अगदी महात्मा फुलेंनी तर त्यांचा ज्या ब्राह्मण्याला तात्विक विरोध होता त्या समाजातील महिलांना उपयुक्त ठरतील अशा गोष्टी त्यांनी जीवा प्राणावरची जोखीम घेऊन त्यांनी केल्या. अगदी खरं आहे. त्यामुळे सगळ्या जाती पंथाच्या लोकांनी या 3 लोकांच्या ऋणामध्ये राहायला पाहिजे. पण आपल्याकडे शाहू फुले आंबेडकर नाव घेतलं जातं फक्त भाषणांमध्ये, आणि आपले जे मोठे मोठे नेते जाणते आहेत त्यांच्या विचारांकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसत. माझं एक 3-4 दिवसात माझं एक पुस्तक येते, मराठा समाज इतिहास, वर्तमान आणि भविष्य म्हणून. या मोर्चांच्या निमित्तानंच ते येते. मी घाईघाईनं प्रतिक्रिया सहसा देत नाही, त्यामुळे मी मोर्चांच्या वेळेला लगेच कुणालाही दिली होती, पण आता मी ते विस्ताराने मांडले. त्यात एक उडपी लोकांचं उदाहरण दिले. मी आमच्या तासगाव मध्ये पाहिले
की रामविलास म्हणून एक उडपी माणसाचं हॉटेल, त्याने ते अतिशय उत्तम रीतीने चालवलं. काही कामगार आपल्या गावचे आणलेले होते. त्याने काय केलं, आपल्या हॉटेलमध्ये जे कामगार आलेले होते त्या कामगारांना कायम कामगार ठेवायचं असं धोरण ठेवलं नाही. त्यानं शिकवलं सगळं. शेजारच्या एखाद्या छोट्या गावामध्ये त्याला पण जिथं व्यवसाय चांगला चालू शकेल हॉटेल काढून द्यायचं. त्याला सगळं प्रशिक्षण देऊन भांडवल पुरवून तिथं त्यानं पुन्हा दुसऱ्या माणसाला आणायचं. या पद्धतीनं त्या लोकांनी ही आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. मला हा कौतुकास्पद वाटतो. हे मागं वळून बघणं जे आहे ना ते प्रत्येक समाजातल्या पुढे गेलेल्या लोकांच्यासाठी लागू आहे. आत्ताचा जो विचार करणारा वर्ग आहे किंवा शिकलेला वर्ग आहे, पुढे गेलेला वर्ग आहे, या वर्गाची जी सामाजिक बांधिलकी होती सर, 1975 पर्यंत मध्यम वर्ग हा सगळ्या सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये पुढे दिसायचा. आणीबाणीनंतर त्या सगळ्या गोष्टींना ओटी लागली आणि तो एकदम फॅमिली केंद्रित, आपलं कुटुंब केंद्रित आणि त्यानंतर आता स्वकेंद्रित झालेला दिसतो. तर त्याला पुन्हा मूळ प्रवाहामध्ये आणायचं असेल तर काय केलं पाहिजे? आपापल्या परीने लोकांना समजावून सांगणं, पटवून देणं, थोडं मागं वळायला सांगणं, हे करत राहावं. माझ्या परीने मी करतो. माझं एक तत्व असं आहे, आपण सगळं जग बदलू शकत नाही. क्रांती वगैरे आपण म्हणतो, पण आपण छोटी माणसं असतो की फार मोठी माणसं क्रांती करण्यासारखी आपण नसतो. आपण आपल्याला जमेल तेवढं करावं. आपण जेवढं ठरवलेलं असतं, इच्छिलेलं असतं तेवढं कधीही घडत नाही. पण आपण केलेलं सगळंच्या सगळं कधीही वाया जात नाही. त्यामुळे करत राहणं, काही ना काही फळ मिळतं, काही ना काही बदल होतो, माणसं बदलतात असा माझा अनुभव आहे. मी आपल्याला सांगतो, तुरुंगात कैदी म्हणून असलेल्या लोकांना तिथल्या अधिकाऱ्यांनी काही पुस्तकं वाचायला दिली, गोडी लावली. त्यामध्ये माझी काही पुस्तकं वाचली. असे कैदी, नाव सांगणं योग्य नाही होणार, पण जेव्हा त्या कैद्यांची पत्र येतात की आम्हाला एक वेगळी दृष्टी मिळाली, आम्हाला वेळ लागल्याप्रमाणे आम्ही झपाटून आधारची माणसाप्रमाणे हे वाचतोय, त्यावेळेला माणसं बदलतात असं वाटतं. एखादा रिक्षावाला उस्मानाबादहून बार्शीला माझ्या कार्यक्रमासाठी येतो आणि एक छोटंसं पेन मला भेट देतो आणि सर या पेननं तुम्ही पुढचं लेखन करा म्हणतो. घडतं, पोचतं, माणसं बदलतात. आणि माझा अनुभव आहे की मी बदललेली माणसं मी खूप पाहिलीत. पण आपल्याला वाटतं 100 जणांना सांगितलं, विशेषतः चळवळीत कसं असतं, लोकांना असं वाटतं मी इतकं पटवून दिलं, इतके युक्तिवाद केले, इतके तर्क केले, ह्या मूर्खाला काही समजत नाही, फुली नाही. असं 100 जणांना सांगितलं, 4 जणांना पटेल, 10 जणांना पटेल, बदलतात. तेव्हा तुम्ही जो प्रश्न विचारलात हे लोकांना कसं हे करायचं, तर मला वाटतं जेवढं आपल्या हातून होईल तेवढं जरूर करावं. सगळा समाज बदलणं आपल्या हातात नाही. निश्चितच सर. आपण आता नवतंत्रज्ञानाने ज्या नवीन गोष्टी नव्याने होताना दिसत आहेत, याच्यामध्ये सोशल मीडिया हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि सोशल मीडिया ज्या पद्धतीने वापरला जातोय, आता मी मुद्दाम शब्द कोट मध्ये वापरला जातोय असं म्हणतो, की जे लोक त्या तंत्रज्ञानाच्या कौशल्यामध्ये पुढे होते त्यांनीच तो अधिक चांगल्या पद्धतीने वापरलेला आपल्याला किंवा ते वापरताना दिसत आहेत. त्यामुळे जो वर्ग अजून खेड्यापाड्यामध्ये आहे, शिक्षणाच्या आणि सगळ्या याच्या बाबतीत तो मागे आहे, त्याची पुन्हा दिशाभूल करण्याचं नवं एक त्याला षडयंत्र म्हणू शकतो किंवा त्याची एक नवी बांधणी वेगळ्या पद्धतीने होताना दिसते. तर हे जे काय आहे याच्यासाठी तुम्ही कधी काही विचार केला किंवा तरुण पुस्तकाचा मी उल्लेख केला, त्यामध्ये थोडासा विषय घेतलेला आहे मी.
नवीन तंत्रज्ञान येते त्याचं स्वागत केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता आपण मागं फिरू शकत नाही. मागं या तंत्रज्ञानाचे किती दोष दिसले तरी देखील ते नाकारून जुन्या व्यवस्थेत जाणं हे कदापि शक्य नाही. तेव्हा आहे त्या व्यवस्थेमध्ये त्याचा चांगला उपयोग करून घेणं हे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा उपयोग प्रस्थापित लोक अधिक करतायत, त्यांच्या हितसंबंधांसाठी करतात, हेही खरं आहे. पण आता इतर वर्गातले लोकही ते बऱ्यापैकी वापरायला लागलेत. फक्त मला चिंता एकच आहे की फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा इंटरनेटचे सगळी माध्यमं, विकिपीडिया वाचणं, अमुक तमुक सगळं असेल, याचा वापर केला पाहिजे. मी स्वतः फेसबुक वगैरे वापरत नाही, परंतु ते उपयोगी आहे असं मी मानतो. का वापरत नाही त्याची कारण वेगळी आहेत, परंतु त्यात किती वेळ द्यायचा आणि त्याची विश्वसनीयता काय, हा महत्वाचा भाग आहे. खूप प्रकारे जर खोटं काही येत असेल, खात्री कशी करायची. पूर्वी आमच्या लहानपणी एक असं म्हटलं जायचं, छापून आलंय म्हणजे खरंच असणार की ते कसं खोटं असेल. तसं आता झालंय की अरे इंटरनेटवर आहे म्हणजे बरोबर नाही. शेवटी इंटरनेट जे आहे ते एक यंत्र आहे, ते निर्जीव आहे, त्याला स्वतःचा मेंदू नाही. त्याच्या पाठीमागे एक मेंदू काम करतोय आणि त्या मेंदूचे हितसंबंध काय आहेत, तो जे देतोय ते बरोबर आहे नाही खातरजमा केली पाहिजे. म्हणून डोळसपणा हा या बाबतीत अतिशय महत्वाचा आहे. सावधपणा ठेवलं पाहिजे. आपल्याकडे येणारी माहिती कुठूनही घ्यावी, त्यासाठी मनाची दारं खुली ठेवावीत, बुद्धीची दारं खुली ठेवावीत. परंतु जसाच्या तसं कधी घेऊ नये. मी नेहमी उदाहरण देतो, कोथिंबीर आई पेंडी आणते, त्यातली एक काडी घेते, ती भाजीमध्ये जशीच्या तशी टाकत नाही. बरोबर. बारीक तुकडे त्याच्या मुळे काढून टाकेल, पानं किडलेली असतील, देठ जून झालेला असेल काढून टाकेल, माती लागलेली असेल स्वच्छ करेल, धुवून घेईल. मग कोथिंबीरीच्या काडीचं स्थान किती. एक वेळच्या जेवणामध्ये जिभेला थोडीशी चव आणि किंचितचं काहीतरी जीवनसत्व, ते देखील जसंच्या तसं पोटात टाकलं जात नाही. मग हा जो मेंदू आहे त्याच्या इतकं वैभवशाली जगात दुसरं काही नाही. मग त्या मेंदूमध्ये काय द्यायचं, ते गाळून पाठवायचं का नाही याचा विचार केला पाहिजे. कोथिंबीरीच्या काडीची जेवढी काळजी घेतली जाते तेवढी काळजी कित्येकदा अशी माहिती सोशल मीडियातून किंवा आणखी कुठल्याही माध्यमातून आलेली स्वीकारताना कधी कधी घेतली जात नाही. समोर आलं, खरं मानलं, फॉरवर्ड केलं, दुसऱ्याला पाठवून दिलं, नीट न वाचता देखील, हे जे आहे हे टाळलं पाहिजे. निश्चितच आहे. पण ती जी ही नवी व्यवस्था आहे ही सगळ्यांनी पडताळूनच घेतली पाहिजे आणि त्याची जी उपयुक्तता आहे ती समजूनच त्याचा वापर केला गेला पाहिजे. सर, पुन्हा तुमच्या लिखाणाकडे जातो. तुमचे जे 50हून अधिक ग्रंथ आहेत त्याच्यातली जी समीक्षा आणि त्याचा जो आवाका आहे, तुम्ही खूप मोठा कालखंड कवेत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे चार्वाकापासून तर आताच्या वर्तमान काळातील मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात तुमचं लिखाण आहे. तर हे जे सगळं लिखाण आहे अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे. तुम्ही सुद्धा काही पुस्तकांची भाषांतर केलेली आहेत. तर हा जो सगळा लिखाणाचा आवाका आहे, हा आवाका मिळवायचा असेल किंवा यासारखं लिखाण करायचं असेल तर तुम्ही तरुण मुलांना काय सांगाल? तरुण मुलांना ज्या क्षेत्रात जायचं असेल त्या क्षेत्रात त्यांनी जावं, परंतु त्या क्षेत्रात जाताना त्या क्षेत्राची जितकी माहिती मिळवता येईल तितकी मिळवावी.
व्यासंग हा अत्यंत आवश्यक आहे. कष्टानं पर्याय नाही असं मला वाटतं. खेड्यापाड्यातनं येणाऱ्या मुलामुलींना मी आवर्जून सांगतो की अरे, आपल्या आधीचीच पिढी उन्हाची पर्वा न करता, पावसाची पर्वा न करता, थंडीची पर्वा न करता, अनवाणी कित्येकदा अंगावर नीट कपडे नसताना अखंडपणानं राबत राहते. त्याने आपल्याला शिकायला पाठवलं. उन्हामध्ये अनवाणी कामं करणाऱ्या आई वडिलांच्या मुलामुलींना आता ज्या माळावर कुसळ उगत नव्हती तिथं विद्यापीठ, महाविद्यालयं झालीत आणि विद्यापीठ अनुदान मंडळानं इतकी अनुदानं दिलेली आहेत, समृद्ध ग्रंथालय आहेत. त्या ग्रंथालयामध्ये सावलीत पंख्याखाली बसून 4 तास एकाग्रतेनं अभ्यास करावा हे वाटलं पाहिजे. हे ज्यांना वाटत नसेल ते आपल्या आईवडिलांचाही विश्वासघात करतायत आणि त्यापेक्षा स्वतःचा विश्वासघात करतायत. हे अधिक दुःखद आहे. ते केलं पाहिजे, कष्ट केले पाहिजेत आणि जे घ्यायचं ते चिकित्सापूर्वक घेतलं पाहिजे असं मला वाटतं. विशेषतः ग्रामीण भागातला शेतकरी घरातला मुलगा, तुम्ही सुद्धा त्याच पार्श्वभूमीतून आलेत. मी सुद्धा शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, त्यामुळे मला माहिती आहे. माझ्या वडिलांनी सुद्धा मला शेतात पाय टाकू दिलं नाही. त्यांची सतत तीच धारणा राहिली की शिकलं पाहिजे. तर तुम्ही आता तेच म्हणालात की आधीच्या पिढ्यांनी त्यांची अख्खी आयुष्य 2 बांधाच्या मध्ये फेऱ्या घालण्यामध्ये घालवली, त्यामुळे त्यांना वाटतं की आपल्या मुलांनी वेगळ्या पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे. पण सर, शेती संपत चालले आणि त्याच्याबरोबर शेतीवर आधारित जी संस्कृती होती ती सुद्धा त्यामुळे लयाला जाताना दिसतंय. म्हणजे 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी माझ्या घरात ज्या वस्तू होत्या त्या आता 20% पण त्या घरात पाहायला मिळत नाही. तर हा जो बदल आहे आणि नवीन वस्तू घरामध्ये आलेल्या आहेत, मग त्या स्वयंपाकघरातल्या असतील किंवा दिवाणखान्यातल्या असतील, तर हा जो सगळा बदल आहे, सांस्कृतिक बदल आहे, सामाजिक बदल आहे आणि एकूण लोकांच्या जीवनशैलीबरोबर विचारामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. तर हे बदल मुळांना पकडून ठेवून नवी झेप घेणारे ठरावेत, यासाठी आपण काय करू शकतो? खरोखर आता पहा, मोठ असा शब्द घेतला. तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे. त्या माझ्या मुलाला कळणार नाही तो शब्द. नाडा, मोठ्याला एक नाडा असतो, एक संदूर असतो वगैरे वगैरे. हे पुढच्या पिढ्यांना कळणारही नाही. पण मी ऋग्वेदाचं एक उदाहरण देतो आपल्याला की वैदिक संस्कृतीतल्या अनेक गोष्टी मी नाकारतो, पण ऋग्वेद ज्यांनी पाठ करून जपला त्यांचा मी ऋणी आहे. याचं कारण त्या काळात आमचे पूर्वज कसे जगत होते, संस्कृती काय होती, त्यांचे संबंध काय होते, व्यवसाय काय होते, हे कळण्याचा, हा इतिहास कळण्याचा मार्ग तो ग्रंथ उपलब्ध झाल्यामुळे आपल्या हाताशी आज आहे. तसंच उद्या पुढच्या पिढ्या मागच्या इतिहासातला काही साहित्य वाचतील आणि काही वाचतील, त्यावेळेला त्यांना या शब्दांचे अर्थही कळणार नाहीत. म्हणूनच सांस्कृतिक धोरणामध्ये मी आवर्जून, मी म्हणजे आमच्या समितीनं एक आग्रहानं गोष्ट घातलेली आहे, ती अशी की एक कृषी जीवन कोश सचित्र असा तयार करावा. ह्या ज्या गोष्टी लयाला चाललेल्या आहेत शेतीतल्या आणि शेतीशी संबंधित असं जे सगळं ग्रामीण जीवन आहे त्या जीवनातल्या, त्या आणि त्यांची चित्र द्यावीत, म्हणजे त्यांचं स्वरूप काय होतं ते कळू शकेल. हे जे आहे हे घडावं. तर मला ते जाणवत आलेलं आहे की हे जपलं पाहिजे. आणि खरं सांगू का, ज्या झाडाची मुळं खोल गेलेली असतात ते झाड कुठल्याही वादळात टिकू शकतं, आणि ज्याची मुळं खोल गेलेली नसतात, उथळ असतात, त्याला वाऱ्याची झुळूक देखील पाडू शकते. आणि म्हणून मागची सगळी मुळे बाजूला सारून ते सगळं विसरून किंबहुना प्रसंगी त्याविषयी कृतज्ञ होऊन, अज्ञानी होऊन
आता जे आहे ते जणू कायमस्वरूपी आहे असं मानून जर कोणी जगत असेल तर त्यांच्या ध्यानात येत नाही व्यवस्था केव्हा बदलतील, केव्हा कोणती वादळं येतील, कसे कायदे येतील, कशी शासनं येतील, काय काय घडेल. आणि त्यामध्ये जर टिकून राहायचं असलं तर झाडानं आकाशात पण वाढलं पाहिजे आणि तितकं जमिनीत खोल पण गेलं पाहिजे. सर, ज्ञानेश्वरांनी सुद्धा याच पद्धतीने एका ओवीमध्ये मांडलं की आपुला ठाऊ न सांडिता कमळीनी अलिंगीजे जे बी चंद्रू प्रकटता. म्हणजे तलावामध्ये कमळीण आहे आणि ती जेव्हा पौर्णिमेचा चंद्र आकाशामध्ये प्रकटतो तेव्हा ती आपली जागा न सोडता आपल्या अनंत पाकळ्यांनी त्याला आलिंगन देते. म्हणजे हीच परिस्थिती आहे ना. आपण सुद्धा तशाच पद्धतीने आपली जी परंपरेची जी चांगली मुळं आहेत त्याला घट्ट पकडून ठेवून आहे त्या जागेवरून या नवीन बदलांना स्वीकारलं पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या विषयी मला कमालीचा आदर आहे. बहुजनांच्या काही चळवळींमध्ये त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जाते, पण त्या बाबतीत मी नेहमी मतभेद मांडत आलेलो आहे, पूर्वीपासून मांडत आलेलो आहे. ज्ञानेश्वर एक मोठं लेणं आहे, आपलं महान व्यक्तिमत्व आहे आणि मला अतिशय आदरणीय आहेत. सर, आपण सांस्कृतिक धोरणासंदर्भात मला तुम्हाला विचारायचं की महाराष्ट्र राज्याला जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्राने आपलं सांस्कृतिक धोरण ठरवायचं ठरवलं आणि त्याचं अध्यक्षपद तुमच्याकडे दिलं. अनेक मान्यवर तुमच्याबरोबर त्या समितीमध्ये होत आहे. तर हे सांस्कृतिक धोरण ज्या पद्धतीने सर्व महाराष्ट्रासमोर जायला पाहिजे होतं तेवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने गेलेलं दिसलं नाही. तुम्ही पण कधी त्याविषयी नाराजी मात्र व्यक्त केलेली दिसली नाही. खरं सांगू का, ज्यांच्यासाठी हे सगळं केलं, जो खटाटोप केला, त्यांनीच लक्ष दिलं नाही तर मग इतरांना दोष मी कशाला देऊ. उदाहरणार्थ म्हणजे आता भाषेच्या बाबतीमध्ये 50 पेक्षा जास्त प्रस्ताव आहेत. कलांच्या बाबतीत कितीतरी प्रस्ताव आहेत आणि असे जीवनाच्या अनेक अंगांविषयी आहेत. आणि हे प्रस्ताव म्हणजे सरकारनं असं करावं अशी भाषा नाहीये, त्यामध्ये करू शकतात नाही. सरकारची भाषा वापरली आहे. सरकार म्हणतंय की आम्ही हे स्वीकारलेलं आहे, आम्ही हे करणार आहोत, अशी ती भाषा आहे. म्हणजे सरकारवर ते बंधन आहे, त्यांनीच स्वीकारलेलं आहे अशी ती भाषा आहे. इतकं केलेलं आहे. भाषांविषयी 50 प्रस्ताव असताना भाषेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी देखील ते नीट वाचलेलं पण नाही, असा माझा अनुभव आहे. तर मला दुःख आहे. व्यक्तिगत आम्ही तयार केलं म्हणून नव्हे, पण एवढी खटपट करून केलं. एक साधं उदाहरण सांगतो, म्हणजे अगदी बहुजनांच्या भाषेत सांगतो की एक बोली अकादमी तयार करावी असं म्हटलं. माझं स्वतःचं संस्कृतवर नितांत प्रेम आहे, अतिशय आवडती भाषा आहे. माझं आयुष्य सगळं मी त्या भाषेच्या अभ्यासासाठी, अध्यापनासाठी दिलेलं आहे. पण सर्वसामान्य लोकांना संस्कृतच्या बंधनात अडकवून ठेवणं मला मान्य नाही आहे. त्यामुळे आपल्याला नवं तंत्रज्ञान येतं, नवे शोध लागतात. प्रत्येक वेळेला संस्कृतमधूनच शब्द निवडायचा असं करण्याच्या ऐवजी आमच्या बोलींमधून अनेक शब्द निवडता येणं शक्य आहे. आणि त्यासाठी एक बोली अकादमी तयार करून बोली ह्या प्रमाण भाषेला भ्रष्ट करत नाहीत, तर उलट त्या सशक्त करतात, प्रबळ करतात. आणि मी एक उदाहरण देतो. महाराष्ट्रातले लोक काय याच्याकडे बघत नाहीत. मी 25 वर्षापेक्षा जास्त काळ 2 शब्दांचा आग्रह धरतो सर. एक शब्द लई, लई वा, आणि दुसरा बी. खूप फार या अर्थाचा लई शब्द. खूप फार शब्द काढावेत असं मी म्हणत नाही, तेही असू देतच. पण लई हा शब्द किती गोड आहे हो. म्हणजे मृदू वर्ण आहे, एक स्वर आहे, किती काय आहे. काही अश्लील नाही, काही कोणाला लागणार नाही, कोणाला झोंबणार नाही, इतका कोमल शब्द. आणि या भूमीतले 95% लोक तो शब्द वापरतात बोलताना. निश्चितच. पण आमच्या मुलानं जर परीक्षेत लई शब्द खूपच्या ऐवजी लिहिला तर त्यावर
लालशाहीची फुली बसते. कुणी बोलताना उच्चारला तर बाकीचे विद्यार्थी शहरातले त्याला हसतात. का स्वीकारू नये? प्रमाण भाषेत कादंबऱ्यातून आणि कथातून येतो म्हणजे तो अधिकृत प्रमाण भाषेतला शब्द झाला असं होत नाही. तेच बी या शब्दाचं आहे. बी शब्द कशापासून बनलाय? संस्कृत मधल्या आपीपासून. त्याचा हिंदीमध्ये भी तो चालतोय, मराठीमध्ये ही तो चालतोय, आणि मग बी का चालू नये? 90-95% लोक बी शब्द सर्रास वापरतात. तुला बीन मला बी अगदी अगदी सर्रास वापरतात. हे दोन शब्द मराठीच्या प्रमाण भाषेत स्वीकारले तरी आमच्या खेड्यापाड्यातल्या मुलामुलींच्या, त्यांच्या आईच्या भाषेत बोलणाऱ्या मुलामुलींच्या एकूण आत्मविश्वासामध्ये फरक पडेल. आणि तुम्ही त्याला जर अशुद्ध म्हटलं, अरे तू काय अशुद्ध बोलतोयस, हे अशुद्ध कसं लिहितोयस, तर त्याला नुसता शब्द अशुद्ध वाटत नाही, भाषा अशुद्ध वाटत नाही, जणू माझं व्यक्तिमत्वच काहीतरी कमी आहे, न्यून आहे त्याच्यामध्ये, असं वाटायला लागतं. त्यातनं बाहेर काढायचं. पण मला दुःख असं आहे की बहुजनांच्या इतक्या चळवळी आहेत, क्रांतीची भाषा क्षणोक्षणी बोलले, चांगली गोष्ट आहे, त्यातली काय याकडे लक्ष त्यांनी बर हा निर्णय घ्यायला किती वेळ लागणार आहे हो? हा निर्णय घ्यायला की लई हा प्रमाण भाषेत अधिकृत शब्द आहे, बी हा अधिकृत आहे, 1 मिनिट पण लागणार नाही. सर, पण ऑक्सफोर्ड डिक्शनरी ज्या पद्धतीने विशिष्ट कालखंडानंतर स्वतःमध्ये नवीन शब्दांची भर टाकताना आपल्याला दिसते, त्याच्यावर विचार होतो मोठ्या प्रमाणात, त्या भाषा तज्ञ त्यावर काम करतात आणि वेगवेगळ्या परभाषेतले शब्द स्वतःमध्ये समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया होते. मराठीमध्ये सुद्धा तेच आहे. आता तो खूप मोठा वादाचा विषय आहे. संस्कृत मधून आलेल्या शब्दांना जो वेगळा न्याय आहे आणि इतर शब्दांना जो वेगळा न्याय, त्याच्यावर आपण आता बोललो तर मुलाखत खूप वेगळ्या दिशेने जाईल. पण सर, हे एकूण जे भाषिक सौष्ठव जपण्यासाठी बोलीभाषांना जे महत्व दिलं पाहिजे होतं ते स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर दिलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या बोलीभाषा ह्या म्हणजे रिमोट खेड्यापर्यंत जाताना दिसत आहेत आता. म्हणजे त्या प्रचलित जे वापरणारे लोक होते ते आता ते वापरण्यात, तेही शहरात यायला लागल्यानंतर हळूहळू ते कमी. खरं म्हणजे त्यांच्यामध्ये किती गोडवा आहे. तुम्ही मराठी भाषा बघा, ऐकताना केवढा आनंद मिळतो. प्रमाण भाषा तुमची असू द्या, पण मालवणी भाषा बोली घ्या, किती सुंदर. काय म्हणजे अहिराणी भाषा बहिणाबाईंमुळे म्हणजे आपण काय हे बदल करू नयेत. तर हे जे आहे तुमच्या सांस्कृतिक धोरणाचा जर या सरकारने नव्याने अधिक चांगल्या पद्धतीने विचार केला तर निश्चितच आम्ही त्यामध्ये घातलंय की दर 5 वर्षांनी फेर आढावा घ्यावा. स्वीकारलेलं धोरण आहे. हो, स्वीकारलेलं धोरण आहे, पण दर 5 वर्षांनी आढावा पण घ्यावा असं म्हटलेलं आहे. कारण मी बदलांचं स्वागत करणारा माणूस आहे. म्हणजे एक कुणीतरी लिहून ठेवलं आणि ते प्रमाण, मला हे ग्रंथ प्रामाण्य, व्यक्ती प्रामाण्य हे मान्यच नाही. चार्वाकापासून बुद्धांपासून मी किमान एवढं शिकलेलो आहे की पूर्वी कुणीतरी सांगून ठेवलंय, आजच्या पिढीनं तेच स्वीकारावं असं मी मानत नाही. त्यामुळे बदल करावे, सरकारला काही बदल करावेसे वाटत असतील तर त्यांनी जरूर करावे, पण चांगल्या पद्धतीनं हे अधिक लोकांच्या पर्यंत जावं. त्यासाठी थोडा प्रचार शासनानं प्रशासनानं पण केला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच. असं तुम्ही देशयात्रामध्ये आलात आणि हे सगळं तुमचं विचारधन आमच्या श्रोत्यांसमोर मांडलं, याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. डॉक्टर आह साळुंखे सरांसोबत आपली ही जी चर्चा आहे ही आपण पुढील भागात अधिक विस्ताराने पुढे नेणार आहोत. कारण फक्त मराठा मोर्चे किंवा सांस्कृतिक धोरण याच्या पुरतंच सरांचं चिंतन मर्यादित नाहीये, पण एकूण भारतीय तत्वज्ञानाची जी व्यापक बैठक आहे त्याच्यामधलं स्त्रियांचं स्थान आणि एकूण जगण्यातले जे नवे बदल झालेले आहेत या सगळ्या विषयावर आपण सरांशी पुढच्या भागामध्ये बोलणार आहोत. पुन्हा एकदा भेटूया देशयात्रामध्ये. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपलं आभार.